चिखली इथं फ्रेंड्स व मैत्री बैलगाडी ग्रुपतर्फे भव्य बैलगाडी शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद. अलिबाग तालुक्यातील चिखली माती बंदर मैदानावर फ्रेंड्स बैलगाडी ग्रुप आणि मैत्री बैलगाडी ग्रुप हेमनगर व चिखली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी भव्य बैलगाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलेलं होतं. शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केनी आणि उपसरपंच रसिकाताई केनी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. रायगड तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट मैदान म्हणून ओळखलं जाणारा चिखली परिसर या स्पर्धेमुळे गजबजून गेला. स्पर्धेसाठी 20 गट तयार करण्यात आले होते. प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी फॅन, सिलेंडर, शेगडी असं फायनल फेरीत 1 ते 4 क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली होती. तसेच प्रेक्षक वर्गासाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये एक बैलजोडी व एक बोकड अशी मोठी बक्षिसं ठेवून सोहळ्याला अधिक रंगत आणण्यात आली. यावेळी झालेल्या बैलगाडी स्पर्धेच्या फायनल फेरीत ताडवागळे वडवली येथील युवासेना उपतालुका अधिकारी संकेत पाटील यांच्या बैलगाडीनं उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेंद्र शेठ दळवी, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केनी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अमित नाईक, उपसरपंच रसिकाताई केनी, बैलगाडा मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाटील, बाळादादा, उत्तम शेठ पाटील, कुर्डूस विभाग प्रमुख स्वप्नील पाटील, जीवन पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख संकेत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शर्यती पाहण्यासाठी तालुक्यातील बैलगाडी प्रेमी, बैलगाडी चालक, मालक आणि परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी उसळलेली होती. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र शेठ दळवी म्हणाले की बैलगाडी शर्यत हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खेळ असून त्याचं जतन करणे सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील वाढत्या बैलगाडी स्पर्धांप्रमाणे चिखलीचं मैदान देखील राज्यातील सर्वोत्तम ठरेल असा विश्वास त्याने व्यक्त केला. खेळातील जोखीम लक्षात घेऊन आयोजकांनी केलेली व्यवस्था कौतुकास्पद आहे. आगामी काळात या खेळाला अधिक प्रोत्साहन देण्याचं आवाहन आमदार दळवी यांनी केलंय. या बैलगाडी स्पर्धेला उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बैलगाडी प्रेमी, गाडी मालक, चालक बंधू आणि भगिनींनो, चिखली मैदान मला वाटतं रायगड जिल्ह्यातले सगळ्यात टॉप उत्कृष्ट मैदान असं मी नक्की सांगेन. आयोजकांची व्यवस्था अतिशय सुंदर, देखणी असं सांगेन नक्कीच. बैलगाडी स्पर्धा हा शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खेळ आहे आणि या खेळाचं जतन केलं पाहिजे ही सगळ्यांची धारणा असते. आणि म्हणून बघितलं महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्या बैलगाडी स्पर्धा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज अलिबागमध्ये आज या ठिकाणी अतिशय सुंदर अशा बैलगाडी स्पर्धा पार पडते याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. येणाऱ्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचं सहकार्य हे अतिशय महत्वाचं आहे. ज्या ज्या ठिकाणी समिती, कमिटी स्पर्धा ठेवी, आयोजक, नियोजक यांनी परिपूर्ण जबाबदारी घ्यायची आहे. या आपल्या नियोजनामध्ये कुठे बाकी राहू नये या दृष्टीने प्रयत्न करायचा. कारण हा खेळ हा रिस्की तर नक्की आहे, परंतु शेतकऱ्यांना प्रिय असा खेळ आहे. आणि आजचं बक्षीस बघितलं तर बैलजोडी बक्षीस, एक वेगळं बक्षीस प्रेक्षकांसाठी निश्चित आहे. एका बोकडाचं देखील या ठिकाणी स्पर्धेमध्ये बक्षीस म्हणून दिलेलं आहे. आयोजकांनी बक्षीस देखील चांगलं ठेवलेलं आहे. या मैदानाचा खेळ हा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नक्की व्हावेल असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि माझ्या सर्व समाज शेतकऱ्यांच्या बैलजोडीला किंवा बैलाला एक चांगली किंमत याच्यापुढे नक्की येईल हा याचा मागचा उद्देश निश्चित आहे. आणि म्हणून महासरकारच्या माध्यमातून याला अनुमती मिळून खऱ्या अर्थाने प्रत्येक ठिकाणी या स्पर्धा अतिशय सुंदर पार पडतात. पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी आमदार आपल्याला विनंती आहे की या खेळाकडे बघत असताना आपला खेळ म्हणून बघा आणि याला सहकार्य करा एवढी विनंती करतो. आयोजकांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण काय सांगा आजच्या फ्रेंड्स बैलगाडी ग्रुप, जय मल्हार भजन मंडळ ग्रुप यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीसाठी आज माझी गाडी प्रथम क्रमांक आली. तर प्रथम क्रमांक येण्यामागे मला आशीर्वाद मान्यश्री आमदार महेंद्र शेठ दळवी, मानसीताई दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख आमचे आदरणीय राजाभाई केनी, रसिकाताई केनी यांच्या आशीर्वादामुळे आज माझी गाडी प्रथम क्रमांक पळालेली आहे. त्याबरोबरच मी जी बैलजोडी घेतली त्याचे मालक, पहिले मालक सुशील पाटील यांचं सुद्धा मी त्या शर्यतीनिमित्त अभिनंदन करून, कारण बैलांची मेहनत आहे अजूनपर्यंत तेच करतायत. बैल आमच्याकडे अजून आलेले नाहीत. माझ्याकडे आल्यानंतर जास्त पळतील, फायनल त्यांनी मारावी ही माझी अपेक्षा आहे.